चला, अंपायर्सला विनंती असेल की आपण देखील लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा, वेळ घेऊ नका. बराचसा वेळ आता ऑलरेडी खर्चित झालेला आहे. आपण लवकरात लवकर तयारीला लागायचंय. चला, आपण लगेचच करूया सामन्याला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सहकारी समालोचक करण कालन के इकडे आहेत. आमचे बागेश मध्ये देखील आहेत. त्यांचा आवाज तुम्हाला जरूर आजच्या देखील या दुसऱ्या दिवसामध्ये आमदार ट्रॉफीमध्ये जरूर पाहायला मिळेल. थोड्याच वेळात आमच्या अभिनेता चिकनकर यांचं देखील आगमन होणार असे. VIP डायसवरती काल देखील भरपूर मोठ्या संख्येने आपल्याला पाहुणे पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज देखील मकर संक्रांत आहे. पाहुण्यांची जरूर रेलशेल तुम्हाला आजच्या देखील या दुसऱ्या दिवसामध्ये आमदार चषकामध्ये जरूर पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काल यांचा आवाज. Check. Hello. Hello. Check. One. Test. Check. One. Test. थँक्यू सो मच राहुलजी भोईर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कल्याण पूर्वेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ सुरू असलेल्या आमदार चषक 2025 या दुसऱ्या दिवसामध्ये आदरणीय उद्योगपती अभिमन्यूजी चिकणकर, ग्रामस्थ मंडळ द्वारली, जय गौलबा क्रिकेट संघ द्वारली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस विशेष आहे. सण हा आपल्या संस्कृतीचा, तिळगुळ असावे नाते जपण्याचा, देऊन तिळगुळ एकमेकांना साजरा करूया सण संक्रांतीचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मला असं वाटलं की सकाळी आल्यानंतर आमचे आयोजक आम्हाला तिळगुळ देतील, पण त्यांची मॅच आहे त्यामुळे ते फार लवकर या क्रीडांगणावरती उपस्थित राहिलेले. दुपारी मात्र सर्वांना तिळगुळ मिळतील, सर्वांचं तोंड गोड केलं जाईल. मात्र तिळगुळ न घेता गोड बोलता येतं, तो राहिला माणसाच्या स्वभावाचा भाग. शुभ सकाळ सर्वांना. पुन्हा एकदा मी मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देईन आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने. सो डावाला सुरुवात होते, मॅचला आपण सुरुवात करत आहोत. एका बाजूला जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली, दुसऱ्या बाजूला जय बजरंग क्रिकेट संघ पिसवली. टॉस जिंकलाय पिसवलीने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. वेदरला कुठेतरी त्या वेदर रिपोर्टचा ॲडव्हान्टेज घेत असताना मॉर्निंग सेशनमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला. दोन्ही अंपायर सर आहेत आमचे, पवार आणि सोरकादे सर. या दोघांनी आपण ऑन ग्राउंड सध्या पाहतोय. मात्रे सर मात्र सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. ठीक 10:02 होते डावाची सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न, ऑप्शन हलका बाहेर होता बॉल. कव्हर्स मध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता हृदयनाथ रसाळ आणि त्याच्या सोबतीला विश्वास फुलवरे. या आघाडीची जोडी आपण पाहतोय. जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली, दुसऱ्या बाजूने जय बजरंग पिसवलीचा आघाडीचा गोलंदाज. पावपलेमध्ये सागर. माझ्या सोबत आज कॉम्बॉक्समध्ये भागेश मात्रे आणि त्याचबरोबरीने राहुलजी भोईर जे आमचे को अँकर आहेत या स्पर्धेचे. ऑफिशियल स्कोरर पहिल्या मॅचमध्ये
लो फुल टॉस बॅकलिफ्टला खाली ठेवलं आणि बॉलला लॉंग ऑफ मध्ये दाडले ते हृदयने. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 3 वरती. संदेश गायकवाड जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, कालही अफलातून स्कोरिंग ज्यांची राहिली ते आजही आमच्या सोबत आहेत पहिल्या मॅच मध्ये. त्याचबरोबरीने सुजल, चार्जर राज जोशी आणि त्याचबरोबर भाविक हे दोन आमचे कॅमेरामॅन आहेत. सुजल आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत जे सध्या कंट्रोल रूम मधून ग्रामीण टेनिस क्रिकेटचं काम करतात. सो सर्व आमच्या कर्मचाऱ्यांचं सहर्ष स्वागत, ग्राउंड्समॅनचं सहर्ष स्वागत करेन. डीजे ऑपरेटर डीजे पाटील सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला भक्तिगीते ऐकायला मिळतील. फुल लेंथ कॉट अँड बोल्ड पहिला धक्का 3 या आकड्यावरती. जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारलेला बाद होत आहेत फलंदाज विश्वास फुलवरे. तीनला पहिला धक्का बसला. यजमान खेळतात या मॅच मध्ये पिसोली संघाच्या अगेन्स्ट. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. व्हीआयपी डाईस आमचं पूर्णपणे भरलेलं आहे. त्या सर्व मान्यवरांचं मी समालोचक करण कान पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. पहिली विकेट पडली 3 वरती आणि तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय महेश चिकणकर. जर्सी नंबर 10 इन ॲट नंबर 3 इज ऑन स्ट्राईक. लो फुल टॉस बॅटची कडा पायाला लागला. शॉर्ट कव्हरला बॉल. एक धाव सहजरित्या मिळत असताना सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या पुढे जाईल. स्कोमोझोन 4 4 बॉलमध्ये 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये तितकीशी जागा दिली नाही फलंदाजांना, चान्स दिली नाही मोठ्या फटक्यांसाठी. मात्र हृदय आणि फलंदाज सध्या महेश ही चर्चा करत असेल की मिनिमम एक मोठा फटका यायला हवा या 2 बॉलमध्ये. सागर पुन्हा कॉमेंट्री बॉक्स कडून राईट मध्ये विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर आउट साइड इज शॉर्ट थर्डला फिल्डर स्टॉप केलं बॉलला. गुड फिल्डिंग. डॉट बॉल. 4च धावा धाव फलकावरती आहेत. काल आपण 50चा ॲव्हरेज स्कोर्स बघितलेला आहे प्रत्येक मॅच मध्ये. 5 षटकांमध्ये 4 ओव्हर्समध्ये 45 to 50 तिथे तेवढा ॲव्हरेज स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. सो मिनिमम तुम्हाला 50ला टच करावं लागेल पहिल्या डावामध्ये. जरी मॉर्निंग सेशन असला, खेळपट्टीची आर्द्रता असली, ड्यू फॅक्टर असला तरी तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. कव्हर ड्राईव्ह एक सुंदर फटका. मक्खन आउटफील्ड बॉल थांबणार नाही फार वेगाने सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. या चौकारासोबत जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारलेचं धावफलक 8 for 1 8ला 1. अंधार फार झाला. आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. शिवरायांचे विचार जरी आपण पुढे घेऊन गेलो तरी बरंच काही बदल या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे. विचारांचा वारसा आपल्याला छत्रपतींनी दिलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 8. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एका विकेटचं नुकसान. जिथे फलंदाज आपल्याला बाद होत असताना पाहायला मिळाला विश्वास फुलवरे. हृदयनाथ रसाळ आणि महेश शिगनकर अटॅक करावा लागेल. सेकंड इनिंग मध्ये पिसवलीची बॅटिंग ऑर्डर असेल त्यामुळे पहिल्या डावामध्ये जितक्या जास्त धावा बनणार आहेत तितकं तुम्हाला बेनिफिट. शेवटला बॅटचा फ्लो थांबवला, तो का थांबवला हा प्रश्न आता फलंदाजाचा मनामध्ये. मात्र त्याचं उत्तर डॉट बॉल. अनुराग सेकंड ओव्हरमध्ये
ज्याला आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला शॉर्ट मिड विकेट. एक धाव सहजरित्या. नरेश भोर एक नामवंत खेळाडू आहेत पिसवलीचे. यांच्याकडून अनुरागला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. धावसंख्या धाव फलकावरती 9. नुकतीच रेग्युलरची स्पर्धा पिसवली संघाची देखील पार पडली. त्या 1 ते 2 फेब्रुवारीला अंडर 21 ची स्पर्धा साहिल भोईर तुमच्या समोर घेऊन आलेले आहेत पिसवलीचे. आणि हंसके 11 पिसवली साहिल भोईर च्या संघाचे संघ मालक होते. अंडर 24 धमाका ग्रामीण प्रीमियर लीग त्यांनी जिंकली. बॉलर्स बॅक. टॅप झाला बॉल. मिड ऑनला चेस केला. लॉंगचा फिल्डर बॉलवरती. एक धाव. सध्या तरी पावलन चर्चा करत असेल की अटॅक करायला हवा. जरूर द्वारली संघाकडे देखील तगडे बॅट्समॅन आहेत मिडल ऑर्डर मध्ये. पण जिथे आता हे दोन फलंदाज पार्टनरशिप बिल्ड करत आहेत ती वेगाने व्हायला हवी. जर तुम्ही अटॅक केला तर धावा वेगाने बनतील. पहिल्या 9 बॉलमध्ये धाव फलकावरती 10 धावा. जिथे पॉवर प्ले देखील सुरू आहे. अनुराग लॉफ केला. रडार मध्ये बॉल. मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. महेशने मारलाय पहिला मोठा षटकार. कास्ट बाद दोन्ही सायमन टेनिसले स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजाचा फॉलो थ्रू आणि त्यानंतरचा फॉलो थ्रू फलंदाजाचा. मिड विकेट हवा यात्रेसाठी आलेला पहिला षटकार आजच्या दुसऱ्या दिवसामधला. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केले. डीप मध्ये फील्ड थोडंसं जजमेंट चुकलंय पण शेवटला त्याने स्वतःला सावरले. चांगला झेल टिपलाय डीप मिड विकेटला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला महेश आणि महेशने झेल टिपला. महेश चिकनकर दुसऱ्या बाजूने बाद होतोय जो द्वारलेचा फलंदाज. 16 for 2. 16 2 द्वारली. दोन विकेट पडलेल्या आहेत. अटॅक करत असताना महेश चिकनकरची विकेट मात्र इथे पडली. फ्लिक केलं होतं यावेळेला. मागे लॉफ्ट करत असताना मिड विकेटला त्यांनी क्लिअर केलं. यावेळेला जिथे फिल्डर होता तिथे फ्लिकचा फटका आणि तो फटका फसला. महेश जे पिसवलीचे क्षेत्ररक्षक चांगला झेल त्याने टिपला आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय मनोज रसाळ. मॅनेजमेंट टीम मधले महत्वपूर्ण स्तंभ आहेत. हृदयनाथ रसाळ असेल, मनोज रसाळ, करण मढवी, त्याचबरोबरीने धनाजी रोकडे टोकरे, प्रताप असतील, अबू. बॅटचा चेहरा उघडला. कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करण्यात आला. गॅप मध्ये बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर फार वेगाने. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. हृदयनाथ पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओव्हरऑल पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आणि विकेट पडलेले असताना 18 धावा धावा फलकावरती. जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय बजरंग पिसवली संघाच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना कर्णधारांना इन्व्हिटेशन असेल टॉससाठी. या देवीचा पाडा गावदेवी MP ग्रुप देवीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कोळिवली कल्याण पश्चिम. दुसऱ्या बाजूला डोंबिवली पश्चिम. हे दोन्ही संघ खेळतील एकमेकांसमोर आमदार चषकाच्या पहिल्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या मॅच मध्ये. हा पहिला सामना आपण सध्या अनुभवतोय. 18ला 2 विकेट पडलेले आहेत. हृदयनाथ आणि मनोज काहीतरी चर्चा करत आहेत. बॅटिंग ऑर्डर मधले 2 महत्वपूर्ण फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. द्वारलीचे दुसऱ्या बाजूने पिसवलीचा सर्वात अनमोल हिरा आता गोलंदाजीसाठी आलेला. गेले कित्येक वर्ष या गावाचं त्याने प्रतिनिधित्व केलं. सुनील भोईर, नरेश यांच्यानंतर संपूर्ण ही धुरा एक सिनियर खेळाडू म्हणून ती संजयच्या खांद्यांवरती असते. अनुराग, साहिल या सर्व यंगस्टरना सोबत घेऊन तो आता आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळतो. सागरने फार चांगली बॉलिंग केली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर अनुराग त्याने अवघ्या 10 धावांचं षटक हाताळलेलं आहे. आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा आपण विचार केला अथवा मग टेनिस बॉलचा आपण विचार केला 10-12 या धावा मागे नाही आहेत. तुम्ही गोलंदाजी चांगलीच केलेली आहे. ॲव्हरेज स्कोर येतो 12-13च्या वरती जर तुम्ही धावा खर्च करतात म्हणजे तुमचं षटक महागडे आहे. बिकॉज सध्या जशा आपण खेळपट्ट्या पाहतो
ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची एज पायाला लागलाय, फॉलो थ्रो मध्ये अडवलाय संजयने. डॉट बॉल पहिला. हे जे षटक आहे, जिथे वारा तिथे मारा आपण कालपासून म्हणत आलेलो आहोत. आणि वारा कुठे या मैदानावरती, तर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून या षटकामध्ये जी 3 षटक असतील 5 ओव्हर्समध्ये, पहिलं, तिसरं आणि 5वं, तिथे तुम्हाला अटॅक करावाच लागेल. बॅकफुटला स्लाइस केल्या बॉलला, बाउन्सचा चांगला वापर फलंदाजाने केलाय. डीपिश कवा पॉइंटला स्टॉप केला बॉलला. गुड फिल्डिंग. स्वयं बॉलला स्टॉप करतायत आणि त्यानंतर आलेले बॅकिंगचे फिल्डर पॉइंटचे थ्रो करत असताना गणेश. धावसंख्या 2 ने पुढे 20. 20 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. संजयला गोलंदाजी करत असताना 2 सिनियर खेळाडू आहेत. हृदयनाथ रसाळ एका बाजूला द्वारलीचे, दुसऱ्या बाजूला संजय, जे गोलंदाजी करत असताना. दीपेश कवा पॉइंट. फुल लेंथ होता, बॅटचा चेहरा बंद केला, ऑन साईडला फ्लिक केलाय. वाडिश लॉंग ऑन साईल फार वेगाने. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण दर्जेदार केलेलं आतापर्यंत डावामध्ये. मॉर्निंग सेशन मध्ये टॉस करत्यावेळी एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते की विकेटची आर्द्रता, ड्यू फॅक्टर, वेदर दमट असतं, गारवा असतो. त्यामुळे प्रत्येक संघनायक टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतो आणि कुठेतरी आतापर्यंत शांत ठेवलंय. द्वारलीचा फलंदाजांना शांतता भंग होईल का? लॉंग ऑफला फिल्डर पावा पॅक ऑफ ड्राईव्ह होता, पण एलिव्हेट त्याला करता आला नाही. लॉफ्ट करायचं होतं व्यवस्थित, तो लॉफ्ट बॉल झाला नाही. ड्रायव्हिंग लेंथला सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 22. 22 धावा. हृदयनाथ फुल लेंथ आहे, बॉल इज बॅक. सिंगलच्या साह्यानं सध्या धावफलक मिसफिल्ड आलेला आहे. सेकंडचा कॉल मनोजचा. साहिलचा बॅकअप एकच धाव मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालले 23. एक बॉल अजूनही बाकी आहे. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. मनोज रसाळ आणि हृदयनाथ रसाळ या दोघांनाही जरूर संतपणे हा डाव चाललाय, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का आज सध्या तरी प्रश्नचिन्ह. संजय, ओहो, बॉल इज बॅक. सुपर बॉलिंग बाय संजय. या षटकामध्ये आल्या त्या फक्त 6 धावा आणि 6 धावा खर्च करत असताना 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय त्या अवघ्या 23 धावा. डाव अर्धा तास पहिला सुरू आहे. 3 षटक संपले. ड्रिंक्सचा सिग्नल अंपायरचा आला. पाणी घेऊन जायला दोन्ही 12 मधला विनंती. या स्पर्धेचा जो महत्त्वपूर्ण नियम आणि आमदार चषक सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सुपर्ब आणि तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ट्रॉफी सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण पाहतोय. जय गौलोबा या गावचं ग्रामदैवत, त्यांची तुम्हाला प्रतिकृती पाहायला मिळते. आणि त्याच बरोबरीने गणपती बाप्पा. प्रत्येक कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा. कोणत्याही शुभ कार्यारंभी आपण ज्ञानस्वरूप मोरयाचं पूजन यासाठीच करतो की या जे आम्ही हाती घेतलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे. विघ्नहर्ता येतो, 14 विद्या 64 कलांचा आधिपती येतो आणि त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या मनामध्ये नेहमी गणपती बाप्पा असतो. आजचे हे 8 संघ खेळणार आहेत. पिसवली अगेन्स्ट द्वारली, कोळवली अगेन्स्ट देवीचा पाडा, पिंपलास अगेन्स्ट कोपर, आशय अगेन्स्ट पाकड्याचा पाडा. सकाळचं सत्र आहे. सुमधूर असं आपण कर्णमधूर गाणं ऐकू आणि पुन्हा एकदा येऊयात आमदार चषक 2025च्या पहिल्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसामध्ये. छोटासा डीजेवाला ब्रेक. प्रत्येक गावकऱ्याची जिच्यावरती श्रद्धा असते आणि पहिलंच साकडं प्रत्येक गावकरी कोणाला करत असेल तर आपल्या प्रत्येकाच्या ग्रामदैवताला. आपल्या घरात काही सुखद गोष्टी घडत असतील तिथेही पहिलं निमंत्रण आपण कोणाला देतो तर ते आपल्या ग्रामदैवताला. त्या गावदेवी मातेचं आपण संगीत ऐकलं. 5 सकाळचं सत्र आहे. सध्या आपण पाहतोय फर्स्ट मॅचमध्ये द्वारली संघ खेळतोय, त्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्या क्रीडांगणावरती. त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. द्वारली
आणि त्यांच्या विरुद्ध पिसवली. 4th ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती आलाय सुजित. लॉफ केलाय बराच उंच बॉल. मिस टाइम मिड विकेट डाउन दी बॉल. वेल जज कॅच. 1 more विकेट डाउन. हृदयनाथ रसा बाद. एक पारितोषिक येते मनोज रसाळ यांच्यासाठी. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी या ओव्हरमध्ये जर 2 लागोपाठ षटकार येतात तर बिरा माने साहेब यांच्याकडून त्यांना 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती 23. विकेट हॅट्रिकसाठी अंडर 19 पिसवली टीम कडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बरेचसे अंडर 19 अंडर 21 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. साहिल ज्यामध्ये असेल, अनुराग, त्याचबरोबर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे यंगस्टर आहेत, मात्र सिनियर 2 ते 3 खेळाडू सागर, विवेक, संजय, मनोज हे सर्व सिनियर आहेत या संघाचे आणि या सर्व सिनियर्सने हा संघ बांधलेला आहे. पिसवली कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट यासाठी ओळखलं जातं. कोणताही संघ कोणत्याही संघाच्या विरुद्ध खेळायला तयार असतो आणि त्यामुळे ती प्रत्येकाकडे जिद्द असते. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संघाकडून हरता तुम्हाला तितकंसं काही वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही एका मोठ्या संघाला हरवता तुमचा कॉन्फिडन्स लेवल फार हाय झालेला असतो. ऑन साईडला ताकदीचा प्रचंड वापर होता फटक्यामध्ये. मिड विकेटचा फिल्डर थोडासा बिझी आहे या ओव्हरमध्ये. प्रत्येक बॉल त्याच्याकडे चाललेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 25. 25 धावा धावफलकावरती. तेजस भोईर यांची संपूर्ण टीम. तेजसने फार वेगाने डेव्हलप केलं स्वतःला, स्वतःच्या वाहिनीला, स्वतःच्या कर्मचाऱ्यांना. राज, साहिल, दीपांशु, सुजल, भाविक, सचिन, आदित्य, जवळजवळ 9 ते 10 जणांची आता टीम आहे तेजसकडे. फाईन लेगला बॉल आहे. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग. आता घरच्या मैदानावरती तुम्हाला फार मोठा संघर्ष करायचा आहे. घरचा ऑडियन्स आहे, त्यांच्यासमोर तुम्हाला दाखवावं लागेल की दररोज आम्ही इथे प्रॅक्टिस करत असताना फार लांब षटकार मारतो. ते आता येणं अत्यंत गरजेचं. खेचून मारण्याचा प्रयत्न यावेळेला ऑफस्टंपच्या फार बाहेर. चांगली रणनीती होती गोलंदाजाची. यस, त्याने अटेम्प्ट केलाच होता पण बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. संजय आणि त्याचबरोबरीने सुजित काही चर्चा करतात. धावफलकावरती आपण पाहतोय सध्याचा धावा त्या 26 धावात. 4थ्या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. मनोज चर्चा करतात धनाजी सोबत. एक मोठा फटका हवा. या ओव्हरमध्ये तुम्हाला 30+ जावं लागेल तर 40+ धावा नेक्स्ट ओव्हरमध्ये बनतील. ओहो, वेगाने टाकलाय फलंदाज आणि त्याच बरोबरीने इथे बीट होत असताना आपण बघितलं विकेट किपर अंपायरचा बाईचा इशारा, चौकार. येईल. लास्ट इयर जानेवारी 2024ला अयोध्या येथे प्रभू राम श्रीचंद्रांचा 22 जानेवारीला ते मंदिर आपण सर्वांनी बांधलं. लॉफ्ट करण्यात आला. लॉंग ऑन द फिल्डर. झेलची संधी. साहिलने टिपलाय झेल. धनाजी परतीच्या प्रवासाला 4था धक्का. ओव्हरऑल 4 षटकांचा खेळ संपला. 4 विकेटचं नुकसान. धावा फलकावरती 30 धावा. प्रिव्हियस विकेट ऍक्शन रिप्ले ज्युसी ॲप फॉल होत ऑफ स्टंपचा बाहेर.
ताकद कमी पडली, टायमिंग जुळलं नव्हतं आणि फार चांगला झेल. शोल्डर लेवलला जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट करता कॅच पकडत असताना तर कदाचित तुम्हाला दुसरा चान्स मिळतो. आणि साहिलने फार चांगल्या पद्धतीनं झेल टिपलेला आहे. लॉंग ऑन मध्ये 4 विकेट पडल्या, 30 धाव्यात. नेक्स्ट मॅच गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध कोळिवली. सो कोळवलीच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी तुम्ही रिपोर्ट करा. गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडाचे आय थिंक संपूर्ण टीम उपस्थित आहे उजव्या बाजूला आणि बरेचसे यंगस्टर आज मला दिसत आहेत. सागर मात्रे, राम मात्रे यांच्या सोबतीला आय थिंक आज कदाचित नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. लॉफ केला आडवा बॅटने, समोर ताकदीचा प्रचंड वापर. स्टॉप केला बॉलला अनुरागने, पुन्हा आता उचलून थ्रो करेल. धावा मिळत असताना 2 गुड फिल्डिंग. दोन धावा, 2च्या सहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 32. 32 धावा धावा फलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. सागर पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये ज्याने बॉलिंग केली होती अवघ्या 8 धावांचं त्याचं पहिलं षटक होतं. तो स्लॉग मध्ये पहिल्या बॉलवरती 2. समोर तितकं कडवं आव्हान. मनोज रसा पूल केलाय, शॉर्ट ऑफ लेंथ, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय अभिदादा चिकनकर यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. भरपूर मेहनत त्या क्रिकेट टुर्नामेंटसाठी नक्कीच त्यांनी घेतलेली आहे. काल देखील पूर्ण दिवस ते आपल्यासोबत जॉईंट होते आणि आज देखील त्यांचं मॉर्निंगच्या पहिल्याच मॅचमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. आणि दादा आले आणि त्यांनी 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलंय. आता एक षटकार आला मनोज रसालच्या बॅटमधून तर लगेचच त्याला 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. मला आठवतंय की लास्ट इयरला कोळी नांदिवलीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी विकेट हॅट्रिकसाठी जवळपास 50,000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं. 2 विकेटी पडल्या होत्या, तिसरी विकेट आली नाही, अन्यथा अर्धी पेटी खाली झाली असती. 5,000 लागलेत पुढच्या षटकारासाठी. बॉल तयार. ओहो, लॉफ केलाय. 5,000. 5,000चा दुसरा षटकार मनोज रसालच्या बॅटमधून. आणि लगेचच आता मात्र बॅक टू बॅक काय मोठे फटके पाहायला मिळाले. सकाळी लवकर आले असते काय अजून रन्स आपल्याला के पाहायला मिळाल्या असत्या. बॅक टू बॅक अजून काही 2 सिक्सर आले तर अजून 5,000चं बक्षीस. ऑलरेडी आता 5,000 दिलेलेच आहेत, अजून 2 मारले तर अजून 5,000चं बक्षीस सन्मान्य स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक अभिनंदादा चिकनकर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. जरूर या मोठ्या फटक्यांची गरज सध्या तरी रन्स नाहीयेत, रन्स येतात के. येस, सकाळचा नाश्ता आता मनोज या मॅच नंतर कदाचित त्यांच्या स्टॉप वरती करणार नाही, ते थेट 5 स्टारला जातील. 44 धावा, 4 विकेट, 3 बॉलचा खेळ शिल्लक. थांबला बॅकफुटला पंच गॅप मध्ये बॉल. फिल्डर येतोय फार वेगाने. गुड फिल्डिंग. एकाच हाताने त्या ठिकाणी बॉलला कव्हर केलं त्यांनी. स्वयंला आपण पुन्हा एकदा पाहतोय. गुड फिल्डिंग स्वयं. धावा 2 मिळतात. 2च्या साह्याने धावसंख्या 46. या धावांची नितांत गरज होती. त्या सध्या धावा येत असताना मनोज रसाच्या बॅटमधून स्टील 2 टू गो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. एक षटकार आला तरी 5,000. अभिमन्यू चिकनकर साहेब यांच्याकडून आणि पुन्हा 5,000 रुपयांचा मानकरी. ज्युसी फॉली मारेचा पार षटकार. मनोज मार रहा है. 26 धावा त्याचा बॅटमधून. 52 वरती सध्या जय गौलबा क्रिकेट संघ द्वारली. ज्या गोलंदाजाने पहिल्या 6 बॉल मध्ये 8 धावा पॉवर प्ले मध्ये खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाने 5 बॉल मध्ये धावा खर्च केलेल्या आहेत 22. 1 बॉल आणि बाकी 50 अप. 52 धावा धावा फलकावरती. एक षटकार आला तरी 5,000. या स्पर्धेचे लाडके आयोजक अभिमन्यूजी चिकनकर साहेब यांच्याकडून 10 ऑलरेडी मिळालेले आहेत. यावेळेला एज आहे फाईन लेगने स्टॉप केला बॉलला. 1 धाव सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आलेला आहे. सेकंडचा कॉल. मनोज धावतोय.
नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आता आणि इथे मात्र आता फलंदाज बाद होईल. सो अशा पद्धतीनं पहिला डाव संपला. 53 धावा धावाफलकावरती 5 विकेट पडलेले आहेत आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलं पिसवली समोर द्वारली संघाने. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आहे, त्यामुळे विकेटला सचिन सर तितकंसं महत्त्व नाही या स्पर्धेमध्ये. हा बॅटिंग कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्वोत्तम 10 बॉल 27 धावा मनोज रसा, 12 धावा हृदयनाथ, 8 धावा महेश, 1 धाव धनाजीच्या बॅटमधून आली. अशा पद्धतीनं 53ला डाव पहिला संपलाय. जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारलीचा बनवायच्या 54 धावा, जय बजरंग पिसवलेला. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स, ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध कोळवली या दोन संघांदरम्यान करण्यात येईल. जिथे असतील आमचे समालोचक मित्र आणि या स्पर्धेचे अँकर राहुलजी बोईर सर. थँक्यू सो मच के शिवाजी चिकनकर यांना विनंती आहे दादा आमच्यासोबत आपण जॉईन व्हा. कॅप्टन चला देवीचा पाडा टीम सेकंड मॅचचा टॉस आपण टॉस का बॉक्समध्ये कव्हर करू. महत्त्वपूर्ण आपल्याला हा देखील सामना पाहायला मिळेल, त्याचा टॉस आपण टॉस बॉक्समध्ये कव्हर करतोय. दोन्ही कॅप्टन आपण समोर थांबायचे. चला टॉस आपण करूया. कॉलिंग देवीच्या पाड्याच्या कॅप्टनचे असणार आहे, दाखवू नका आपण. चला यस उडवायचं वरती. छापा असा कौल पडू द्या, खाली पडू द्या. छापा असा कौल. आता टॉस देखील अवेलेबल नाहीये. चला टॉस. छापा असा पुन्हा कौल केलेला आहे आणि आता काटा आलेला आहे. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं मनापासून आभार. टॉस मित्रा जिंकला, काय निर्णय असणार? फिल्डिंग. शुभेच्छा तुम्हाला विजय करीदा. कॉलेज टीमच्या कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला दोन्ही टीम इन ॲक्शन पाहायला मिळतीलच. मग सामना आपल्याला खूप चांगला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये बघितलं आपण रन्स पहिल्या 3 ते 4 ओव्हरमध्ये नव्हत्या. जसे आमचे अभिमन्यू शेठ आले आणि आता मात्र जरूर मनोजने चांगला खेळ करून एक चांगली धावसंख्या सेट ते गेलेली. मजा येईल या मॅचमध्ये. जाऊ पण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया बागेश मात्र यांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद करण, धन्यवाद राहुल बोईर सर. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मोजरा. सध्या तरी आकाशामध्ये एक पतंग उडताना तुम्हाला पाहायला मिळते. बघा एक मोठं पारितोषिक अनाउन्समेंट होतोय. ही जी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते सुलभाताई गणपती शेठ गायकवाड यांच्याच नावानं. किशोर शेठ जाधव आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर विद्यमान आमच्या आमदार साहेबा सन्माननीय सुलभाताई गणपती शेठ गायकवाड यांच्या वतीनं आणि आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक अभिमन्यू शेठ चिकेंकर यांच्या वतीनं विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 51,000 रुपयाचा कॅश प्राईज बॉलरला दिला जाईल. यस कॉमेंट्री बॉक्स. टार्गेट चांगलं सेट झालंय. पहिल्या डावामध्ये हृदयनाथ याच्या बॅटमधून 11 धावा तुम्ही बघितल्या. विश्वास फुलवरेला थोडंसं अपयश आलं. महेश चिकनकरचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन राहिलं ज्याच्यामध्ये 8 धावा, परंतु 4थ्या क्रमांकावरती मनोज रसाल गेला. संघाची कंडिशन थोडीशी क्रिटिकल होती. त्या क्रिटिकल सिच्युएशनला अंडर कंट्रोल करण्यासाठी त्याच्या बॅटमधून तुम्ही 3 षटकार बघितले. वैयक्तिक नॉट आउट त्याने 28 धावा बनवल्या आणि अशा पद्धतीनं धावपलकाला त्याने वाढवत असताना 54 धावा हा टार्गेट समोर ठेवला गेला. तो म्हणजेच गावदेवी पिसवली समोर. आता हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विश्वासवरती विश्वास ठेवला जाईल, कारण स्ट्रायकर बॉलर आहे. नेहमी पॉवर प्लेमध्ये त्याची बॉलिंग चांगली राहिली आहे. सातत्याने द्वारली संघातून स्ट्रायकर बॉलर म्हणून तुम्ही विश्वासला बघितलाय. जरूर बॅटिंगच्या माध्यमातून त्याचं योगदान थोडंसं कमकुवत राहिलं, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आता असताना त्याचा कमबॅक कशा पद्धतीने राहील. 3 विकेटसाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक, 2 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं. या स्पर्धेचे लाडके आयोजक करतात आमदार चषक, ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघत आहात. आमदार चषक 2025 सौभाग्यवती सुलभाताई गणपती शेठ गायकवाड यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कल्याण पूर्व आणि पश्चिमेमधली पहिली महिला आमदार तुम्हाला या वर्षामध्ये पाहायला मिळाली, जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण अनेक साऱ्या बहुमतांनी त्या ताईंना निवडून आणलं. आज निलेश इन ॲक्शनमध्ये नाही आहेत. जयेश शेलारची कमी तुम्हाला जाणवत असेल. तोही एक चांगला बॉलर. या टीमकडे अनुभव त्याच्याकडे भरपूर होता, परंतु सध्या तरी कामकाजामध्ये ते व्यस्त असतात. त्याच्यामुळे किया या
कंपनीमध्ये खरं तर शोरूममध्ये ते जॉबला आहेत, परंतु तेही या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचंही सहर्ष स्वागत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वयं आणि साहिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली आहे टीमचा कॅप्टन संजयने. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर विश्वास नव्हे तर आता जगदीशवरती तो भार सोपवला गेला टीमच्या कॅप्टनने. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल ऑन साइडला ताकद आहे, परंतु फील्ड त्या ठिकाणी जरूर जज करत होती या बॉलला, परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, पहिल्याच बॉलवरती अटॅक, सिक्सर. डावकुऱ्या त्याचा फलंदाज होता, त्याच्यासाठी राऊंड द विकेट आला जगदीश. टप्पा पडला, परफेक्टली उभं पिच होता. मनोजच्या डोक्यावरून तो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधून. सुरुवात चांगली झाली आहे टीम पिसवलीची. नरेशजी भोईर या मॅचचा आनंद घेतात. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी त्यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठच्या 3 विकेटसाठी या स्पर्धेचे जनक आयोजक त्यांच्या माध्यमातून 51,000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खरं तर लयलूट आहे, परंतु इथे दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे आणि सुरुवातीच्याच पहिल्याच बॉलवरती अटॅक करायला सुरुवात केली आहे स्वयंनं. फुलटॉस बॉल, दिशा दिली फक्त गॅपमध्ये ढकलत असताना थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि त्याच्यानंतरचा जगदीशच्या विरोधात हा चौकार. पिसिवलीचे खेळाडू नवे आहेत पण छाव आहेत, कारण त्यांचा सगळ्यांचा ट्रान्स जर तुम्ही बघितला ना तर सगळ्यांचा ट्रान्स हा अटॅकर आहे. सध्या तरी स्वयं तुम्हाला पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके जगदीशच्या विरोधात. आता वो पिच होता, समोर लाईन पीक करू शकला नाही. क्रॉस बॅटेरा स्ट्रोक खेळायचा होता, रेषेमध्ये आले नव्हते, फुटवर्कचा वापर नव्हता. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. ऑप्शनचा हलकासा आतमधून जगदीशने चेंडूला टर्न केला गेला, तिथे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 2 मोठे फटके नावावरती राहिले स्वयंचा. आणि त्याच्यानंतर तिसरा बॉल टप्प्यावरती टाकला गेला जिथे तो बीट झाला. आता ही फुल टॉस, पॉवर प्ले सुरू आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडने बॉलिंग करायला हवी, कारण माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक 2च फिल्डर आहे. फील्ड पोझिशन बघून त्याला बॉलिंग करायला हवी, परंतु फायदा उचलत असताना फुल टॉस बॉलचा या ओव्हरमधला चौकार नंबर 2. षटक होतं ना, ते षटक असं वाटलं कदाचित की विश्वासच्या हातामध्ये येते की काय, परंतु विश्वासला थोडंसं मागे ठेवलं. जगदीशला प्रमोट केलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आणि त्याच्या विरोधात 2 चौकार 1 सिक्सर. अर्थातच या ओव्हरमध्ये 4 चेंडू समाप्त झालेत आणि 14 धावा आल्यात. तुम्हाला एक लक्ष सेट केलेलं आहे, ते लक्ष तुम्हाला वाचवायचं असेल तर पहिल्या मेन पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये ना तुम्हाला कंट्रोल करावा लागतात धावा. सध्या कंट्रोल नव्हत्या. 14 धावा आल्यात. अर्थातच 5 बॉल समाप्त झाला, ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि नुकताच 1 चेंडू डॉट खेळला गेला स्वयंने. शेवटचा बॉल राऊंड द विकेटने खुलवट टप्प्याचा 3 मोठे फटके आले, त्याच्यानंतर चांगला बॉल हाताळला गेला. हा शेवटचाही, त्याच्यावरती सिंगल आली. ओव्हर नंबर 1चा खेळ संपन्न झाला, जिथं लक्ष 54 धावसंख्येचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 15. बिनगडीबाद मैदानाच्या आतमध्ये खेळते संघ पिसवली. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. डिगेश म्हात्रे आणि त्यांचे आर्मी कोळिवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी यंबी देवीचा पाडा. त्या विभागामध्ये कोळिवली संघ नेहमी तुम्हाला खेळताना पाहायलाच मिळालाय. जेव्हा जेव्हा कल्याण विभागामध्ये हा संघ दाखल होतो तेव्हा तेव्हा विजयाचे स्वप्न स्पेशली मलंगडामध्ये तो पाहूनच येत असो, कारण त्यांची जी आर्मी आहे ती आर्मी जर आपण पाहिली तर क्रिकेटच्या परिपटलावरचा एक असा क्रिकेटचा दिग्गज संघ जर आपण पाहिला. पहा, प्रत्येक टीमच्या कॅप्टनला आम्ही एका गोष्टीची विनवणी करत आहोत की जेव्हा तुम्ही बॉल चॉईस कराल तेव्हा तुम्ही 2 चेंडू चॉईस करा. एक अंपायर्सकडे द्या, एक तुमच्याकडे घ्या, जेणेकरून या मैदानाच्या साईडला एक तलाव आहे, त्या तलावामध्ये बॉल गेल्यानंतर किंवा कुठेही हरवल्यानंतर तुम्हाला अंपायर्सकडनं तो बॉल मिळेल. आणि तिसरा जो बॉल असेल तो कोणत्याही प्रकारचा चॉईस नसेल, जो मॅनेजमेंट कमिटी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये देईल त्यानेच तुम्हाला खेळावा लागेल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 15. आता विश्वासवरती ठेवला गेला विश्वास. ओव्हर नंबर तो असेल 2 मध्ये. 3 फिल्डर डीपमध्ये आहेत आणि आता विश्वासच्या समोर असेल स्वयं. पहिलाच बॉल समोर मारलाय, सुंदर फटका, स्टेट डाऊन दी ग्राउंड, ब्लॅक स्क्रीनच्या समोर, लॉंग ऑफ सीमा पार, चौकार.
केली, कारण जो त्याचा ट्रान्स होता, उजवा लेग होता, तो थोडासा खाली वाकवला गेला. छोटा बॅकलिपचा वापर, पण तो टायमिंग प्रॉपर जुळालं गेलं. डीप मध्ये लॉंग ऑफला हा चौकार नंबर पहिला विश्वासच्या विरोधात स्वयंचा आलाय. आता रोखणं कठीण झालंय. जिथे फिल्डर नाहीये तिथेच फटका. प्रॉपरली प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करत असताना स्वयं पोहोचतोय स्वतःच्या इंडिव्हिज्युअल 19 या आकड्यावरती आणि टीमची धावसंख्या पोहोचत असताना 23. फटका तुम्ही पहा, जरूर ऑफ समती बॉल टाकला, मिरिट बघितली गेली. माफ करा, 23 धावसंख्या टीमच्या आणि स्वयंच्या इंडिव्हिज्युअल 23 आहेत. काय सुंदर या ठिकाणी बॅटिंग सुरू आहे. या षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आयोजकांकडून. सुंदर फटका, वॉड शॉट. काय पाहावं तेवढं कमीच. क्लासिकल स्ट्रोक. अगदी बॉलच्या मिरिट मध्ये ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात कशा पद्धतीने खेळला. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका होता. विश्वासच्या फक्त गतीचा वापर केला गेला आणि काय ट्रान्स. तर लेदर क्रिकेट जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा असे फटके खेळत असतो. वॉड शॉट जेवढं पाहावं तेवढं कमी. डबल एची बॅट आहे, परंतु त्याची कलात्मकता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कलात्मकतेचा आविष्कार म्हणजे स्वयं. काय फटका खेळला. वारंवार जेवढा पाहावा ना तेवढा कमीच. पिसवलीचा एक सोशल पेज सुद्धा आहे इंस्टाग्रामचा. कदाचित हा फटका त्या इंस्टाग्राम पेजवरती आज पडेल, कारण तशी बॅटिंग सुरू आहे. 54चं टार्गेट होतं आणि आतापर्यंत धावा चांगल्या बनवल्या स्वयंनं. यावेळेला ऑफसमवरती आत्ता बॉल लेन थोडीशी पीक करण्यात घाई केली. आधी बॅट फिरली, त्याच्यानंतर हृदयनाच्या हातामध्ये बॉल आला. जे सगळे फटके आपण पाहिले ना तर क्लासिकल बॉल आहेत. लेदर क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटर जसे फटके खेळतात, मग त्याच्यामध्ये विराट कोहली, AB डिव्हिलियर्स असे फटके खेळत असतात फुटवर्कच्या वापराने. तसेच फटके आपण सध्या तरी स्वयं खेळत असताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 27. गतीमध्ये परिवर्तन, चेहरा क्लोज केला गेला. रुपेश होते, बीट झाले, बॉल चाललाय मागे आणि महेश आहेत त्या बॉलला कव्हर करतात. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न या ठिकाणी नव्हता. क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त करून ताकदीपेक्षा दिमागाचा वापर तेव्हा करायचा असतो जेव्हा आपल्या समोर एखादा गोलंदाज स्लो बॉलची पिचिंग करेल. तेच बघितलं. माइंडला थोडंसं शांत ठेवलं गेलं, टेम्परामेंट दाखवली गेली. स्वयंनं फक्त बॅटला क्रॉस करत असताना 2 धावा बनवल्यात आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 14. गोलंदाज विश्वासने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, इनफिल्डच्या वरून काढलाय. रुपेश मागच्या बॉलवरती स्किट झाले, तोच अडवतोय. बॉलला घेऊन तो बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जायला चौकार. रिझल्ट चांगला. स्वयंच्या खात्यामध्ये अजून धावा 4. 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येच्या चेसमध्ये टीमची धावसंख्या 33. बिनगडी बाद संघ पिसवली. एक जो चौकार ग्रामीण टेनिस क्रिकेटला विनवणी करूयात की एक जो चौकार होता तो प्रेक्षकांपर्यंत पुन्हा पोहोचवा. हा फटका पहा. खरं तर लेदर जेव्हा क्रिकेट आपण खेळत असतो ना तेव्हा लेदर क्रिकेट खेळत असताना अशा स्ट्रोकची निवड करताना आपण अनेक साऱ्या फलंदाजांना बघितलंय. निलेश म्हात्रे यांचा मुलगा ओम म्हात्रे, तोही संघ मोठा गावसाठी खेळतो. त्याचेही फटके तुम्ही पहा. तोही लेदर क्रिकेट चांगला खेळतो. त्याच्या बॅटमधूनही असे फटके आणि हा कॉन्फिडंटली स्ट्रोक होता. जेव्हा स्ट्रोकचं सिलेक्शन त्याने केलं तेव्हा कॉन्फिडंट प्रॉपरली दिसत होता आणि कॉन्फिडंटच्या माध्यमातून हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला होता स्वयंचा. काय बॅटिंग, सुपर बॅटिंग. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याचा पाहिला तर 33 वरती तो खेळतोय. सर्व बॉल त्याने फेस केलात. आता पहिला बॉल फेस करावा लागेल साईलला, जिथे आला रुपेश गायकर. हे कष्टपैलू खेळाडू, वेगवान बॉलर म्हणून त्याची ख्याती. अनेक वर्ष त्यांनी द्वारली गावासाठी क्रिकेट खेळला, तर त्याच्यावरती एक मोठी जिम्मेदारी आहे. रुपेश राऊंड विकेट साईलसाठी. साईलसाठी हा बॉल लेट कटचा फटका. फक्त जेंटल टच दिलाय. डिपिच कव्हर पॉईंट पर्यंत बॉल चालाय. स्वीपर कव्हरच्या फिल्डरने प्रवास केलाय, उचललाय बॉलला, फेकतोय. दरम्यान आपण पाहिल्या तर या बॉलवरती मिळतात धावा 2. विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ज्यांच्या नावाने, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पहिलीच मॅच होती. 54 धावसंख्येचं टार्गेट. असं वाटलं की 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये 54 धावसंख्येचं टार्गेट थोडंसं सेफ राहील, परंतु सेफ नाही तर अनसेफ केलं गेलं.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्वयंनं. राऊंड द विकेट, चांगली गती होती या लेंथवरती. गोलंदाज जेव्हा बॉल रिलीज करतो ना तेव्हा जो सेट बॅट्समन नसतो त्याच्या समोर थोडासा संघर्ष जास्त असतो. रुपेश सारखा वेगवान बॉलर होता, मग दुसऱ्या ओव्हरमध्ये रुपेशला काय यूज केलं नाही त्याचाही विचार आता पडेल. पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर होते, मग विश्वासवरती विश्वास पहिल्या ओव्हरमध्ये का दाखवला नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार आता द्वारली संघाला करावा लागेल. पण तो कंट्रोल केला. धावसंख्या रुपेश गायकरनं, टीमची धावसंख्या 35. पुन्हा एकदा ऑफस्टंपवरती बॉल, समोर ड्राईव्ह करत असताना ऑफड्राईव्हचा फटका. धनाजी टोकरे बॉल खाली, दुसरीचा प्रयत्न करत होता साहिल, परंतु त्याला थांबवलं गेलं स्वयंनं. इथनं सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 36 अब तक 36. आतापर्यंत ऑल ओव्हर जो तिसऱ्या षटकापर्यंतचा खेळ सुरू आहे ना, प्रॉपरली अपोजिट चाललाय संघ जय गौलोबा द्वारलीच्या. परंतु आता कंडिशन जे आउट ऑफ कंट्रोल झाली आहे तिला अंडर कंट्रोल करण्यासाठी रुपेश प्रयत्न करतोय, परंतु फिल्डरलाही आता तेवढेच एफर्ट्स द्यावं लागतील, कारण आपला घरचा मैदान आहे. आणि असं म्हणतो ना की जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असलेल्या मैदानावरती खेळतो ना तेव्हा मैदानाच्या गुप्त वाटा ह्या आपल्याला माहिती असतात, परंतु त्या गुप्त वाटा शोधल्या, त्या गुप्त वाटा बंद करू दिला नाही द्वारली संघाला. पिसवली संघाने अर्थातच स्वयंनं त्याच्या बाटमधून आतापर्यंत आल्या धावा 33. या स्पर्धेचं अर्धशतक कदाचित आपल्याला पाहायला मिळेल का? रुपेश स्वयंसाठी ऑन साइडला जरूर फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतील, परंतु बॉल त्याच्या आवाकाच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार. इट इज अ कडक. जागेवरतीच होता, अगदी समोरून टप्पा बघितला, समोरून खेचला गेला. ऑनसाइडला मिड विकेटच्या बाहेर जिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले महेश, त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला, जिथे षटकार आलाय. स्वयंचा बॅटमधला षटकार तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात. अगदी स्टँड अँड डिलिव्हर टप्पा बघितला गेला आणि स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. जिथे तलाव आहे मैदानाच्या बाजूला त्या तलावामध्ये कदाचित बॉल गेला असावा. हा बॉल नवीन दिला जातोय. आतापर्यंत 39 आकड्यावरती खेळतोय स्वयं आणि धावसंख्येची आतापर्यंत गरज आहे ती म्हणजे 14 मध्ये 12, म्हणजेच कदाचित या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. रुपेशचा हा बॉल ऑन साइडला पाहावा मिळेल की ही विकेट येईल, विकेट येणार नाही. आणि जजमेंट थोडंसं चुकलं, करतात काय बाहेर उभा होता, पण तू पाहायला हवा होता की बॉल जजमेंटने जर आला असता हातामध्ये तर महत्वाची विकेट स्वयंची आली असती. 54 धावसंख्येची चेस, 2 बॉलवरती 2 सिक्सर आले ज्या रुपेश गायकरने कंट्रोल केल्या होत्या धावा पहिल्या 3 बॉलवरती. आता 2 षटकार आलेत आणि संपूर्णपणे हा क्रिकेटचा भार जर आपण पाहिला ना तर उचलला गेला स्वयंनं. 45 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता या ओव्हरमधला शेवटचा बॉल शिल्लक, कदाचित सिंगल बनून आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल का याचाही विचार आपल्याला करावा लागेल. राऊंड द विकेट, शेवटचा बॉल तोही जाईल ग्राउंडच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा रॉकेट षटकार बॅटमधून स्वयंचा. आणि या स्पर्धेतलं अर्धशतक पहिलं पूर्ण करत असताना टीम पिसवली आणि फलंदाज स्वयं. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया स्वयंचं. असं वाटतच होतं की तो ज्या लयमध्ये खेळतोय त्या लयमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण होईल आणि 15 धावसंख्या 15 बॉलमध्ये 51 धावसंख्या बनवणारा पहिला फलंदाज राहिलाय स्वयं. ती आशापेक्षा भंग या ठिकाणी केली.